कलाकार कट्टा बंद होणार असं आपण वारंवार ऐकतोय आणि वाहतूक कोंडीचं कारण दिलं जाते. इथं संबंधित लोकांनी विरोध दर्शवला आहे. काय सांगाल आपण? मुळात शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. फक्त कलाकार कट्टा हटवून वाहतूक समस्या, वाहतूक कोंडी दूर नाही होणार. आणि मी तर एक कलाकार म्हणून काय म्हणतो की पूर्वी कोरोना काळामध्ये मी एकमेव असा होतो ह्या कट्ट्यावर बसलो. माझ्यानंतर हा कलाकार कट्टा होणार असं मला कळालं. मी एकटा बसतो त्यावेळेस मला हसत होती लोक की अरे हा रस्त्यावर कसं काय बसतो, कला आपली सादर करतो. आज अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत. उलटं मी तर काय म्हणतो की तुम्ही एक कलाकार पट्टा तोडून काय होणार आहे आणि वाहतूक समस्या कलाकार कट्टा तोडून नाही होणार. तर मला तर कलाकार म्हणून असं म्हणायचं आहे की तुम्ही शहरामध्ये अनेक ठिकाणी उलट कट्टे बांधले पाहिजेत आणि केवळ कलाकार कट्ट्यामुळं वाहतूक होते हे मला थोडंसं हास्यास्पद वाटते. प्रशासनाकडनं सांगितलं होतं की वाहतूक कोंडीचा प्रश्न येतोय. नाही. आता विचार करा, आता हा तो लाल बोर्ड आहे. समजा हा कट्टा पाडला, तिकडून येणारी गाडी ह्या शेवटी भिंतीला धडकणारच आहे ना. मग असं काय फरक पडणार आहे? आल्यानंतर हे आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून ह्या कट्ट्याची प्रसिद्धी म्हणजे खूप लांबपर्यंत गेलेलं आहे. खुद्द मोदी साहेबांनी सुद्धा ह्या कलाकार कट्ट्याचं मन की बातमध्ये कौतुक केलं असं मला समजलं. तर हे असताना एवढं नाव कीर्ती, कारण आपलं पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, तर त्याला कुठेतरी घाला घातल्या जाऊ नये असं माझे प्रामाणिक मत आहे. आले होते, त्यांनी भेट दिली, त्यांच्याबद्दल त्यांनी काय म्हणलं तुम्हाला, काय चर्चा झाली? ॲक्च्युली पुण्याचे आयुक्त आले होते त्यावेळेस मी नव्हतो, कारण मी असतो तर मी त्यांना बाजू सगळी व्यवस्थित समजावून सांगितली असती. पण शेवटी कसं काय होतं प्रशासनाचं म्हणणं काय आहे? प्रशासनाचं म्हणणं असं आहे की वाहतुकीला कोंडी होते असं म्हणतात. पण आम्हाला काय म्हणतो की 2021ला माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ आणि माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांनी ह्या कलेचं उद्घाटन केलेलं आहे. मग त्यावेळेस त्यांनी काहीतरी एक विचार, एक विजन किंवा काहीतरी विचार करूनच हा कट्टा बांधलेला असेल ना. म्हणजे आज अचानकच, ठीक आहे त्यावेळेस कोरोना होता, वाहतूक लोक घराबाहेर पडत नव्हती, आता थोडीशी गर्दी वाढली, वाहन संख्या शहरातली वाढलेली आहे, त्यामुळं कदाचित ते म्हणत असतील की बाबा ह्याच्यापासून. पण तुम्ही या परिसरात जर फिरलात किंवा दृष्टी फिरवलीत तर केवळ हा कट्टाच नाही, तर समोरची लाईन आहे, ह्या साईडला खूप आहेत. आपण ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे साईडला ते बॅरिकेड्स लावलेले आहेत किंवा फुटपाथ मोठं केलं आहे, त्याच्यासुद्धा त्यामुळे सुद्धा वाहतुकीला अडचण होते. कारण इथून सगळे VIP मुवमेंट जाते, मोठमोठ्या राजकीय लोकांचा कॉन्वे इथून जातो, मग त्याला कुठेतरी अडथळा होतो ना. केवळ हा कलाकार कट्टाच नाही ना असं आहे. जर हा कट्टा हटवायची कारवाई झाली किंवा प्रशासनाकडून तसे आदेश निघाले तर आपली भूमिका काय असेल कलाकार म्हणून? किंवा बघा, कलाकार हा कुठेही जगू शकतो, कलाकार हा कुठेही जगू शकतो. पण कसं आहे, आता हे तुम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे, ह्याचं कौतुक महानगरपालिकेलाच आहे. जे सत्तेमध्ये पूर्वी होते आणि आत्तासुद्धा आहे, त्याचं क्रेडिट संपूर्ण त्यांना जातं. आम्ही मात्र निमित्त आहे.